हाय फ्रेंड्स, आज आपण 9वीचं विज्ञानचं पहिल्या प्रकरणाचं पुढचा भाग घेणार आहे. त्यामध्ये आपण आज बघणार आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स. तर न्यूटनचे नियम आपल्याला माहिती आहे किती 3 नियम आहे. त्याचे आपण समीकरण पण बघितले. एक त्यामध्ये आज व्हॉट कुड बी दी रिझन फॉर दी फॉलोइंग. आता पुढं काही प्रश्न विचारलेत. यामध्ये तुम्हाला विचारलं आहे का हे जे काय होईल पुढच्या त्याचं रिझन सांगायचं. फॉलोइंग काय होईल. पहिला आहे प्रश्न, अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव विदाउट दी ॲप्लिकेशन ऑफ ए फोर्स. आता स्टॅटिक ऑब्जेक्ट जे एका जागेवर असणारी वस्तू ही काय होत नाही, डज नॉट मूव विदाउट दी ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. ती काय कोणतंही बल लावल्याशिवाय ती पुढं जात नाही, एखादी स्थिर वस्तू. तर दुसरं, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम ए टेबल इज नॉट सफिशियंट टू दी लिफ्ट दी टेबल. आता बघा, दोन वस्तूचं कम्पॅरिझन केलं आहे, एक पुस्तक आणि एक टेबल. तर सांगितलं आहे का पुस्तकाला उचलण्यासाठी जेवढं बल लागतं आपल्याला तेवढं जर बल आपण टेबल उचलण्यासाठी लावलं तर तो टेबल उचलत नाही, म्हणजे तो फोर्स काय असतो, इनसफिशियंट असतो टू लिफ्ट दी टेबल. आणि तिसरा, फ्रूट्स ऑन ए ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रँचेस आर शेकन. झाडावरची जी फळं आहे फ्रूट्स हे काय होतात, फॉल डाऊन खाली पडतात. कधी, वेन ब्रँचेस आर शेकन. आपण झाडाच्या फांदी जर हलवली आपण तर झाडावरची फळं काय होतात, ते खाली पडतात. आणि चौथं, ॲन इलेक्ट्रिक फॅन keeps on rotating for a some time even after it is switch off. आणि हा जो इलेक्ट्रिक जो फॅन आहे आणि इलेक्ट्रिक फॅन इट कीप ऑन रोटेटिंग, तो काय होतो, फिरत राहतो. जरी आपण त्याचं स्विच जर बंद केलं, बटन जर बंद केलं, तरी तो काही काळापुरता तो काय असतो, फिरत राहतो. ही या प्रश्नाचं काय रिझन आहे, थोडक्यात त्यांनी प्रश्न विचारला आहे. तर काय इथं, तर फोर्स जो आहे तर हे आपल्याला या नियमातून हे समजून घ्यायचं आहे. आता बघा, इफ वी लुक अ रिझन्स फॉर अबोव वी रिअलाइज दॅट. आपण जर याची कारणं जर बघितलं तर आपल्याला असं समजतं का ऑब्जेक्ट्स हॅव सम इनर्शिया. वस्तूला काय असतं, थोडं जडत्व. इनर्शिया म्हणजे काय, जडत्व असतं. त्या जडत्वामुळे काय होतं, फॅन जरी आपण स्विच जरी बंद केला तर त्याला जे असणार जे जडत्व आहे त्याच्यामुळे तो काय होतो, तो फिरत असतो. असंच झाडाची फांदी हलवल्यानंतर फळं खाली पडतात, म्हणजे त्याला काय, तिथं त्या फळाला वजन असतं, थोडक्यात इनर्शिया. आता वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू मास ऑफ दी ऑब्जेक्ट. आता इनर्शिया कशाच्या रिलेटेड आहे, इट इज रिलेटेड टू दी मास ऑफ दी ऑब्जेक्ट्स. न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राईब दिस व्हेरी प्रॉपर्टी. आणि न्यूटनचा जो फर्स्ट लॉ जो मोशन आहे तो काय डिस्क्राईब करतो, इनर्शिया. आपल्याला प्रश्न येतो बघा, विच लॉ इज डिस्क्राईब दी इनर्शिया. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ इज डिस्क्राईब दी इनर्शिया, म्हणजेच त्याला काय म्हणतात, लॉ ऑफ इनर्शिया असं त्याला पण म्हणतात. इट डिस्क्राईब दिस व्हेरी प्रॉपर्टी अँड इज देअर फॉर ऑल्सो कॉल दी लॉ ऑफ इनर्शिया. म्हणूनच याला काय म्हणतात, न्यूटनच्या पहिल्या नियमाला लॉ ऑफ इनर्शिया. ऑल इन्स्टन्सेस ऑफ इनर्शिया आर एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आणि या सर्वांमध्ये याचं प्रत्येकाचं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, इनर्शिया आर एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आणि हे जे आपण एक्झाम्पल बघितले 4, ही सगळी एक्झाम्पल कशाची, न्यूटनच्या पहिल्या नियमाची. आता टॉपिक बघायचं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तर बघा, हा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, फिल अ ग्लास विथ अ सँड. आता एक कृती करायची सांगितली. काय कृती करायची, एक ग्लास काय करायचं आहे, सँडने भरायचं. सँड म्हणजे वाळूने काय करायचं, तो भरायचा आहे. कीप अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट. आणि त्यावर काय ठेवायचं, एक कागदाचा तुकडा ठेवायचा कार्डबोर्डचा त्यावरती. कशावर, त्या ग्लासवर. कीप अ 5 रुपी कॉईन ऑन दी कार्डबोर्ड. आणि त्या कार्डबोर्ड जो आहे त्याच्यावरती 5 रुपयाचा कॉईन ठेवायचा आहे. नाव स्ट्रिक दी कार्डबोर्ड हार्ड युजिंग युअर फिंगर्स. आणि आपली जी बोट आहे, बोटच्या साहाय्याने अशी टिचकी मारायची, जेणेकरून तो कार्डबोर्ड सरळ काय होईल, तो खाली पडेल. पीस जो आहे कार्डबोर्डचा तो किती, ग्लास झाकेल एवढा असा चौकोनी तो घ्यायचा आहे. आता बघा, ऑब्झर्व दी व्हॉट हॅपन्स. आणि आपण बोटाने मारल्यानंतर काय होईल, तो कार्डबोर्ड सरळ पुढं जाईल आणि कॉईन जो आहे तो पुढं जाणार नाही. का जाणार नाही,
बिकॉज ऑफ इट्स हॅविंग अ सम इनर्शिया. त्याला काय असतं, थोडं मास असतं थोडक्यात. म्हणजे आपण बघितलं इनर्शिया इट इज अ रिलेटेड कॉन्सेप्ट ऑफ दी मास. आता बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. आता बघा बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्समध्ये यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर. आता तुम्ही खेळला असाल कधी. टग ऑफ वॉर म्हणजे काय, रस्सिकेच म्हणतो ना आपण तो खेळ. तर याला काय म्हणायचं, टग ऑफ वॉर. यू मस्ट हॅव प्लेड सो लॉंग ॲज फोर्सेस अप्लाइड बाय बोथ साईड्स आर इक्वल. आता दोन्ही बाजूनी काय इक्वल फोर्स लावला जातो, दॅट इज अ बॅलन्स. जर इक्वल फोर्स जर लावला गेला, कोणाला जर ओढलं नाही गेला तो दोरी, तर तो काय, इट इज दिस फोर्स इज बॅलन्स. द सेंटर ऑफ द रोप इट इज अ स्टॅटिक इन स्पाइट ऑफ अप्लाइज फोर्सेस. आता त्याच्या रोपच्या सेंटरवर दोन्ही बाजूनी काय होतंय, बल लावला जातं. ऑन दी अदर हँड व्हेन अप्लाइड फोर्सेस बिकम अनइक्वल. आता ज्यावेळेस हा अप्लाइड फोर्स जो आहे इट्स बिकम्स अनइक्वल, द अनबॅलन्स अ नेट फोर्स गेट्स अप्लाइड इन डायरेक्शन टू ग्रेटर फोर्स अँड सेंटर ऑफ द रोप शिफ्ट इन दी डायरेक्शन. आणि ज्या बाजूने जास्त बल काय होईल, पुल केलं जाईल, त्या बाजूला काय होईल, तो रोप, ती रस्सी किंवा तो जो दोर आहे तो काय होईल, तो जाईल. अशा पद्धतीने हा बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स सांगितला आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, न्यूटनचा फर्स्ट लॉ. आता त्याचं स्टेटमेंट इथं दिलं आहे. तर काय इथून इथपर्यंत हा स्टेटमेंट आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन तो आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये तो लिहून काढायचा आहे आणि पाठ करायचं असते आणि समजून घ्यायचं आहे. आता बघा काय, अँड ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन्स ॲट अ रेस्ट ऑर इन दी स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन लॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. आता आपण बघा काय सांगितलं आहे, अँड ऑब्जेक्ट कंटिन्यू. आता ऑब्जेक्ट काय असतो, कंटिन्यू कशामध्ये, रिमेन ॲट रेस्ट, एक तर एका जागेवर असतो, किंवा मग काय होतो, इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. किंवा मग फॅन जरी बंद केला तरी तो कसा असतो, मोशनमध्ये असतो ना काही काळ. म्हणजेच एक तर किंवा मग एखादा दगड आहे तो एका जागेवर आहे. का जागेवर तो असा, कारण की इट्स हॅविंग सम इनर्शिया. सो सांगितलं आहे, दोन गोष्टी सांगितलं आहे का, एक ऑब्जेक्ट आहे, एक तर तो रेस्ट पोझिशनमध्ये, किंवा मग एक तर काय तो इट इज इन टू दी स्टेट इन ऑफ युनिफॉर्म मोशन ॲज अ लॉंग स्ट्रेट लाईन. आणि तो कुठं, इन सरळ रेषेमध्ये. लॉंग म्हटलं आहे बराच काळ, आणि सरळ रेषेत कधी, अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत त्यावरती अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स होत नाही तोपर्यंत तो काय राहील, तो अशा पद्धतीनेच तो कंटिन्यू राहील. कशामध्ये, एक तर रिमेन्स इन द रेस्ट ऑर इन टू दी स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. हा झाला काय, न्यूटनचा फर्स्ट लॉ. पाठ करून घ्यायचा, व्यवस्थित समजून घ्या. तर दोनच गोष्टी यामध्ये काय, एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टच्या दोन पोझिशन सांगितलं, एक तर रेस्टमध्ये किंवा मग युनिफॉर्म मोशनमध्ये, आणि अजून काय सांगितलं आहे, एक तर सरळ रेषेत, लॉंग हा शब्द एक आहे बरंच काळ, आणि इन टू दी स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स. आणि फोर्स कसा आहे, अनबॅलन्स आहे. जसं त्या आपण टग ऑफ वॉरमध्ये एका बाजूला जर जास्त असेल तर ओढलं जाऊन, त्या पद्धतीने एका बाजूला अनबॅलन्स फोर्स येईल, त्यावेळेस काय होते, त्याची हालचाल होते. आता हा झाला त्याचा स्टेटमेंट. तर दुसरा पॅराग्राफ बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, व्हेन अन ऑब्जेक्ट is at rest or uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. म्हणजे बघा, जर तो एका जागेवर आहे किंवा मग काय तो मोशनमध्ये, तर असं समजू नका तिथं कोणत्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट नाही. तर तिथं आहे, आपल्याला माहिती आहे कोणता फोर्स आहे, एक तर स्टेबल आहे, तर कोणता आहे आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यावरती ॲक्ट्स आहे. किंवा मग तो जर मोशनमध्ये असेल तर ते ऑलरेडी ती जी त्यामधली जी ऊर्जा साठलेली ड्यू टू इनर्शिया, ती काय होती, ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो मोशनमध्ये असतो. ॲक्च्युली देर आर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट. आता बघा, तर तिथं बरेचसे फोर्स काय असतात ॲक्टिंग, बट दे कॅन्सल्स वन अनदर. बघा, हे जे फोर्स आहे ते काय करतात, दे कॅन्सल वन अनदर, सो दॅट नेट फोर्स इज झिरो. आणि मग काय होतं, शेवटी त्याचा जो टोटल नेट फोर्स आहे इट बिकम्स झिरो. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन्स द फिनॉमिनॉन ऑफ इनर्शिया. आणि न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे इट एक्सप्लेन्स दी इनर्शिया. आणि तो काय फर्स्ट लॉ काय एक्सप्लेन करतो, जडत्व हा एक्सप्लेन करतो. दॅट इज दी इनॅबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन इट्स टू आउन. म्हणजे काय सांगितलं आहे का, एखादी वस्तू आहे त्याची इनॅबिलिटी सांगितली, त्यामध्ये पात्रता नाही आहे, कोणती पात्रता नाही आहे, चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स आउन. स्वतः ती त्याचं जे स्टेट आहे ते चेंज करत नाही, स्वतः नाही, तिथं कोणतं तरी एक अनबॅलन्स फोर्स काय पाहिजे, तिथं ॲक्ट्स पाहिजे त्यावेळेस. इट ऑल्सो एक्सप्लेन दी अनबॅलन्स फोर्सेस. बघा,
नुसतंच इनर्शियाच एक्सप्लेन नाही करत हा फर्स्ट लॉ, तर इट ऑल्सो एक्सप्लेन दी अनबॅलन्स फोर्सेस विच कॉज अ चेंज इन स्टेट ऑफ ऑब्जेक्ट्स ऑर ए रेस्ट इन युनिफॉर्म मोशन. अशा पद्धतीने हा पहिला काय झाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. त्याला काय म्हणायचं, त्याला इट इज ऑल्सो नोन ॲज दी लॉ ऑफ इनर्शिया. नंतर आता न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन्स आपल्याला बघायचं आहे. आता न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन यामध्ये प्रश्न विचार, आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप अँड प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम सेम हाईट. आता एक कृती करायची ज्यामध्ये काय तुमच्या मित्राला सांगा का विशिष्ट अशा समान उंचीवरून काय करायचं, एक रबर बॉल आणि एक प्लास्टिक बॉल काय करायचा टाकायचा आहे. तर दुसरी कृती, यू कॅच दी बॉल्स, आणि तुम्ही काय करायचं त्या बॉलला कॅच करायचं आहे. विच बॉल्स वॉज इझियर टू कॅच अँड व्हाय, कोणता बॉल तुम्हाला इझी जाईल आणि का. तर आपल्याला माहिती आहे रबर बॉल हा कसा असणार आहे, थोडा हेवी असणार आहे, आणि प्लास्टिक बॉल हा कसा असणार आहे, थोडा थोडक्यात तो लाईट असणार आहे. आणि ज्यामध्ये रबर बॉल जो आहे तो सरळ रेषेत येईल, आणि प्लास्टिक बॉल तो कसा येईल, थोडा हवा जर असेल तर तो इकडे तिकडे थोडं हलणार आहे. तर मग जो ज्याला सोपा जाईल तो ज्याच्या त्याच्या याच्यावर असणार आहे. काहींना जड बॉल घ्यायला सोपं जाईल, कोणाला हलका बॉल हा काय होईल घ्यायला सोपं जाईल. नंतर दुसरं बी, आस्क युअर फ्रेंड थ्रो बॉल टुवर्ड्स युअर स्लोप स्पीड. आणि काय करायचं आहे, अजून एक कृती सांगितली, तुमच्या मित्राला सांगायचं आहे का एक बॉल काय करायचं आहे, थ्रो बॉल टुवर्ड्स यू स्लो स्पीड, हळू फेकायचं आहे, ट्राय टू कॅच, हळू फेकल्यानंतर काय करायचं आपण कॅच करायचं. नंतर दुसरी कृती, नाऊ आस्क युअर फ्रेंड टू थ्रो दी सेम बॉल ॲट हाय स्पीड टुवर्ड्स यू. तुमच्याकडे काय करायचं आहे आता हाय स्पीडने काय करायचं आहे फेकायला लावायचं आहे. अँड ट्राय टू कॅच इट, विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज, तर जो हळू फेकलेला असेल तो. आणि शेवटी प्रश्न विचारला आहे व्हाय, तर आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या मध्ये एक्सप्लेनेशनमध्ये मिळणार आहे का, तर मोमेंटम आहे. तर बघा, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन बोथ ऑन मास ऑफ फॉर्मर ऑब्जेक्ट्स अँड इट्स व्हेलॉसिटी. आता बघा, तर एखादी वस्तू जी आहे तर जोरात जर फेकली आपण तर ती दोन गोष्टीवर अवलंबून आहे, तिची व्हेलॉसिटी किती आहे आणि तिचं मास किती आहे. मास जर कमी असेल तर ती इझियर, आणि तिची व्हेलॉसिटी कमी असेल तर ती इझियर असेल. आता दिस मीन्स दॅट इफेक्ट ऑफ दी फोर्स डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी. आणि मग काय सांगितलं का, दिस मीन्स दॅट इफेक्ट्स ऑफ फोर्स, बलाचं जे परिणाम आहे कशावर अवलंबून, इट इज डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टी रिलेटेड, कशाचे गुणधर्म, बोथ दोन्ही पण मास आणि वस्तुमान आणि वेगळ्या दोन्हीवरती ते अवलंबून आहे. कोणतं, ऑफ दी स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट. दिस प्रॉपर्टी वॉज टर्म ॲज अ मोमेंटम बाय न्यूटन. आता हीच प्रॉपर्टी आपल्याला काय करायची, काय म्हटलं याला, मोमेंटम. आता मोमेंटमची व्याख्या बघा, मोमेंटम इज दी प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट्स. तर ही व्याख्या लिहून घ्यायची कोणती, मोमेंटमची. आता हा काय लॉ नाही आहे, लॉ आपल्याला अजून पुढं बघायचं. तर हे मोमेंटमची व्याख्या, मोमेंटम कशाला म्हणतो आपण, संवेग. तर मोमेंटम कशाचा गुणाकार म्हटलं, इट इज अ प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मास आणि व्हेलॉसिटीचा प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, यालाच काय म्हणतो आपण, इट इज नोन ॲज दी मोमेंटम. तर मोमेंटम इज दी प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. लक्षात ठेवा, पी इज इक्वल टू, मोमेंटमला काय डोनेट केलं आहे, पी इज इक्वल टू एम इन टू व्ही. एम म्हणजे मास आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी यांचा गुणाकार, यालाच काय म्हटलं आहे मोमेंटम. आणि मोमेंटम इट इज अ वेक्टर क्वांटिटी, ती काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. तर लॉ, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता आपल्याला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन पाहायचा आहे, तो आहे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. आता टोटली जो आहे हा सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे, इट इज डिपेंड्स अपॉन दी मोमेंटम. कशावर अवलंबून आहे, हा सर्व हा मोमेंटमवर तो अवलंबून आहे. तर काय म्हटलं आहे लॉमध्ये, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता मोमेंटमचा बदलणारा दर हा काय, इट इज अ प्रपोर्शनल. तो प्रपोर्शनल म्हणजे काय, समानुपाती. हा समानुपाती टू दी ॲप्लाइड फोर्स. कशाला समानुपाती, इट इज अ ॲप्लाइड फोर्स अँड दी चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन दी डायरेक्शन ऑफ दी फोर्स. या दोन्हीला काय तो समानुपाती काय, मोमेंटम. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी, कशाला, ॲप्लाइड फोर्स
त्या वस्तूवर लावलेला बल आणि द चेंज ऑफ मोमेंटम बदललेला मोमेंटम ऑकर्स इन दी डायरेक्शन आणि कोणत्या दिशेने डायरेक्शन ऑफ दी फोर्स. अशा पद्धतीने हा दुसरा नियम जो आहे तो काय आहे तो मोमेंटमबद्दल सांगितला आहे. तर हा एक त्याचं स्टेटमेंट लिहून घ्यायचं आहे. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन अँड इट डिस्क्राइब दी मोमेंटम ऑफ दी ऑब्जेक्ट्स. तर काय द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इट इज proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. काय it is the second law of the Newton's second law of motion. तर पुढं सपोज an object is mass of m. आता काय सांगितलंय का मासचं वजन जे m has an initial velocity u. त्याची सुरुवातीची जी velocity आहे ती किती आहे u आणि त्या वस्तूचं वजन आहे m. when a force F is applied, आता फोर्स कोणता अप्लाइड केला आपण F, then the direction of its velocity of time आणि किती वेळ आहे टाइम तो t या वेळेमध्ये आणि इट्स velocity becomes a v. अगोदर velocity त्याची होती u आणि नंतर काय झाली ती इट्स becomes a v. सो द इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट्स. आता मोमेंटम आपल्याला माहिती आहे आपण याच्या अगोदर बघितलं. द मोमेंटम म्हणजे काय इट इज अ प्रोडक्ट ऑफ दी काय m इंटू v मास अँड व्हेलॉसिटी. आता m जो आहे आपल्याला हा मास आहे आणि व्हेलॉसिटी अगोदर किती होती इनिशियल ती आहे u आणि फायनल काय होईल बरं मग दॅट इज m इंटू v. तर आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तर चेंज इन मोमेंटम काय झालं आहे आपण इथं काढलं m u आणि m u मायनस m u अपॉन टाईम. तरी इथं तो फॉर्म्युलामध्ये लिहिलं आहे आपण द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू आता लॉनुसार तर m v मायनस m u अपॉन t. आता इथं m कॉमन आहे तो कंसाच्या बाहेर घेतला m आणि ब्रॅकेटमध्ये v मायनस u दॅट इज इक्वल टू आता हा जो t आहे आणि याचंच काय होईल ही जी व्हॅल्यू भेटली आपल्याला आपण ह्याच्या अगोदर बघितलं होतं. मागचे जर व्यवस्थित व्हिडिओ जर बघितले असतील तुम्ही तर आपण ॲक्सेलरेशनची व्याख्या बघितली होती बघा. त्याची रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी मग व्हेलॉसिटीमध्ये काय झालं चेंज झाला आहे तर v मायनस u अपॉन टाईम काय हा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. मग तो या इथं टाकला आणि मग काय झालं आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू m इंटू ए हा आपल्याला फॉर्म्युला इथं भेटला आहे. आता अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. मग आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपल्याला भेटला m इंटू ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी अप्लाइड फोर्स हा फॉर्म्युला आहे. देन f इज इक्वल टू k m इंटू ए के इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनल अँड इट्स व्हॅल्यू 1. f इज इक्वल टू m a हा काय झाला आहे प्लस फॉर्म्युला झाला आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे तो फॉर्म्युला पाठ करून घ्या. f म्हणजे फॉर अप्लाइड फोर्स m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट्स आणि ए म्हणजे काय इट इज अ ॲक्सेलरेशन. नंतर आता अजून एक्सप्लेनेशन दिलं आहे कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग डिफरंट मासेस विच आर इनिशियली ॲट रेस्ट. आता समजा दोन वस्तू काय त्या एका जागेवर काय ऑब्जेक्ट हॅव्हिंग डिफरंट मासेस विच आर इनिशियली रेस्ट. एका जागेवर स्टेबल आहे दोन वस्तू एका जागेवर स्टेबल म्हणजे एका जागेवर उभे आहे. देन द इनिशियल मोमेंटम बोथ फॉर बोथ इज झिरो. दोन्हीचं मोमेंटम आता झिरो एका जागेवर म्हणलं. सपोज अ फोर्स एफ ॲक्ट्स ऑन फॉर टाईम. आता एफ हा काय फोर्स तिथं ॲक्ट्स आहे एफ फोर्स आणि टाईम टी ऑफ बोथ ऑब्जेक्ट्स. आता फोर्स किती अप्लाय तिथं त्या दोन वस्तूवर एफ आणि टाईम किती आहे टी ऑन बोथ. द लायटर ऑब्जेक्ट स्टार्ट मुव्हिंग फास्टर दॅन दी हेवियर ऑब्जेक्ट्स. आता काय होईल जो दोन वस्तू आहे त्यापैकी जी लायटर असेल हलकी वस्तू ही काय होईल फास्ट मुव्हिंग होईल हालचाल त्याची फास्ट होईल आणि हेवियरची थोडी कमी होईल ॲज कम्पेअर टू दॅट लायटर वन. However, from above formula, we know that rate of change of momentum that is f in both objects same and total change in their momentum will also the same that is ft. Thus, if the same force is applied on different objects, the change of momentum is same. याचाच अर्थ काय वस्तू जरी हलकी असू द्या किंवा मग हेवियर असू द्या तरी त्यामध्ये काय आपल्याला मोमेंटम हे दोन्हीचं कसं भेटणार आपल्याला समान भेटेल कधी फोर्स आपण इक्वल जर अप्लाय केला तर. अशा पद्धतीने हा काय न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आपण एक्सप्लेन केला आहे. आता व्हिडिओ मोठा होतो आहे तर राहिलेला जो टॉपिक आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये तो घेऊ. धन्यवाद.